प्रमुख अतिथी या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत। पावनभूमीमध्ये उत्सव या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाचं होत आहे। आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या आजच्या कार्यक्रमात करता आपले महाराष्ट्राचे शाहीर योगेशजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी कार्यगौरव समितीतर्फे विनंती करतो की त्यांनी मंचकावर या। हे दीप प्रज्वलन करून आजचे प्रमुख अतिथी आदरणीय शाहीर योगेशजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। महाराज की जय। यानंतर आजच्या आपले कार्य शिवाजी महाराजांच्या प्रतिमाचं पूजन करून अर्पण करतील। शिवाजी महाराज की जय। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचं स्वागत आपल्या कार्यगौरव समितीचे कृषी अधिकारी आज या ठिकाणी प्रमुख अतिथी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी मी आपले विष्णुराजजी महाराज, वंदनीय भाऊसाहेब बाबा उपाख्य देवगुरुजी, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय, आजच्या या प्रथम दिनी शिवकथाकार माननीय श्री विजयरावजी देशमुख, आमचे सद्गुरुदास यांच्या 65 निमित्त औदुंबरवाडीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त, त्याचप्रमाणे शककर्ते शिवराय या ग्रंथाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी आज आपण आरंभ करीत आहोत। नुकतंच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। कार्यक्रमालाही आपल्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा पाऊण तास जास्त झालेला आहे। तरी पण आजच्या या कार्यक्रमाची जी आजची रूपरेखा आहे त्याप्रमाणे या ठिकाणी हा सोहळा आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाप्रित्यर्थ आज या ठिकाणी उपस्थित योगेश यांचं अल्प परिचय आमचे काकासाहेब या ठिकाणी करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमाला जरा उशीर झालेला आहे, त्या निमित्तानं त्यांनी थोडक्यात तो परिचय आपल्या सर्वांना व्हावा यासाठी मी त्यांना विनंती करतो।
असे प्रातस्मरणीय आमचे विष्णुदास महाराज आणि या औदुंबरवाडीच्या दरबारामध्ये आपल्या सर्व उपस्थितांचे स्वागत आहे. आता मला फार कमी वेळात परिचयासाठी जे सूचना आली त्यावरून मी अत्यंत कमी वेळात 2 शब्द सांगणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचे दिवाकरराव हे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी असं सांगायचं आहे की त्यांचा जो परिचय आहे ते आपलं फार जवळ आहे. फार जवळ याचा अर्थ असा की सूर्यंजनगाव म्हणून जे आपल्या अमरावती जिल्ह्यात गाव आहे त्या गावचे ते मूळ रहिवासी, ती त्यांची जन्मभूमी. आणि गंमत अशी की याच विदर्भाच्या लगतच्या भूमीत आमचे सद्गुरुदास महाराज, शिवकथाकार विजयरावजी देशमुख ह्यांच्या सगळ्यांच्या ही विदर्भभूमी किंवा हा परिसर ही त्यांची जन्मभूमी आहे. आणि अशा या पवित्र मातीमध्ये ह्या नररत्नांची किंवा हिऱ्यांची परमेश्वराने इथे आपल्याला देण दिलेली आहे. आणि मजा अशी की यांचा जो संगम ह्याच्या आधी घडून आलेला आहे तोही मोठा मजेदार आहे. श्री दिवाकरराव आपले शाहीर ह्याची सुरुवातीला त्यांच्या लहानपणापासूनच आपले राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज यांच्याशी गाठ झाली आणि त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. त्याच्यामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे परमभक्त झाले. आणि परमभक्त झाल्यानंतर ते तुकडोजी महाराजांबरोबर भजनं वगैरे म्हणायचे. तेव्हा त्यावेळी राष्ट्रसंतांनी त्यांना असं सांगितलं, हे तुकड्या तुकड्या दास म्हणून काय बसलायस तू इथे, जरा डफ हातात घे, महाराष्ट्र भूमी जागृत कर आणि छत्रपती शिवरायांचा त्या पोवाड्याच्या माध्यमातून आणि त्यांचे गुणगान कर, असं त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरुची त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज्ञा शिरसावन्य मानून आणि ह्या कार्याकरता त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्याही पलीकडे जाऊन त्यांचे जे अनेक कार्याशी संबंध आले, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर प्रचाराचं कार्य केलेलं आहे. त्यांना दलित मित्र पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर त्यांची गाठ आमचे परमपूज्य सद्गुरुदास महाराज ह्यांची शाहिरीतून ओळख झाली आणि त्या माध्यमातून एका अंगाने विजयराव देशमुखांनी शिवकथाकार म्हणून व्रत स्वीकारलं आणि ते व्रत सुद्धा परमपूज्य विष्णुदास महाराज यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी जो इतिहास लिहिला त्या इतिहासाप्रमाणेच आपले शाहीर योगेश हे सुद्धा कवित्वाच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा एक इतिहास घडवला. आणि दोन्ही हे शिवछत्रपतींच्याच नाही तर छत्रपती घराण्याच्या 3 पिढ्या झाल्या. जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवराय, संभाजी राजे ह्या सर्वांच्या गुणगानाच्या दृष्टीने त्यांनी अथक प्रयत्न केले. त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला माहित आहे की जिजाऊ मासाहेबांचं जे गाव आहे ते महाराजांनी त्या दिवशी सांगितलं की ते भूगोलावरही नव्हतं, लोकांना परिचितही नव्हतं. आणि मगाशी योगेशांनी सांगितलं की काही लोक म्हणायचे ते कुठे कोकणात आहे, कोणी म्हणे मराठवाड्यात आहे, कोणाला हे माहित नव्हतं, कोणी म्हणे तिकडे मध्य प्रदेशात आहे. एक कल्पना अशी
की त्या ठिकाणी त्यांनी खूप मोठं कार्य केलं. आपल्याला माहित आहे की जिजाऊ माँसाहेबाचं मातृतीर्थ जे झालं त्याची जी पुण्यही आहे ती महाराजांच्या, शाहिरांच्या आणि त्यांच्या एकंदरीत छत्रपती शिवप्रतिष्ठानच्या या 8 लोकांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य एवढं मोठं महान आहे की भारतभर पंतप्रधानांनी त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. त्या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. योगेशांचाही सुद्धा जो संबंध आला. कार्यक्रमाला जो आरंभ होतोय या कार्यक्रमाचे शाहीर योगेश हे सुरुवात करतील अशी सूचना तर आलेलीच आहे. तत्पूर्वी आजच्या या समारंभस्थळी उपस्थित आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय श्रीयुत खंदारेजी यांचा आम्ही कार्यगौरव समितीतर्फे त्याचप्रमाणे आमच्या गावातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी आभार मानतो. तसेच या ठिकाणी उपस्थित कार्यगौरव समितीचे जे बाहेरगावचे निमंत्रित लोक आहेत, या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत, या ठिकाणी सर्व आपण आला आहात या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता, तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी सुद्धा. तर या सर्वांचे मी या ठिकाणी थोडक्यात आभार मानतो. कार्यक्रमाला जरा उशीर झालेला आहे म्हणून योगेशजींना पुन्हा विनंती करतो की त्यांनी यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करावी. सेवा
दिवसांचा हा भरगच्च कार्यक्रम इथं होणार आहे. वेगवेगळे लोककलावंत इथं येऊन आपली हजेरी देणार आहेत. त्यात शाहीर योगेशांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत असलेलं हे कलापथक मंगल थिएटर आज आपली हजेरी लावत आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद द्यावा ही विनंती. बाळ, तुझं नाव काय रे? अभिजित पवार. तुझ्या वडिलांचं नाव? अशोक पवार. तुझ्या आजोबांचं नाव? अशोक दगडोबा गोविंदराव पवार. तुझ्या पंजोबांचं नाव? गोविंदराव. बर. तुझ्या खापर पंजोबांचं नाव? नाही माहिती. अरे चा, तुझ्या खापर पंजोबांचं नाव माहित नाही? नाही माहिती. बरं, त्यांच्या वडिलांचं नाव? त्यांच्या वडिलांचं बी नाही माहिती. त्यांच्या आजोबांचं नाव? त्यांच्या आजोबांचं बी नाही माहिती. ही कुणाचीच नावं माहिती नाही? नाही माहिती. नक्की? नक्की. बघ, प्रयत्न कर जरा. नाही आठवतो. नाही आठवत ना? पाहिलीत, ही अवस्था आहे आज आपली. आपलं स्वतःचं नाव आपण सांगू शकतो, वडिलांचं आणि आजोबांचं. त्याच्या पुढची नावं काय आपल्याला सांगता येत नाही. बरोबर की नाही? या, नाराज नाही ना? हा. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एक, तुमच्यापैकी कुणालाही बोलवलं असतं तरी हेच घडलं असतं. आजोबांच्या नावापर्यंत जाऊ शकाल, पण खापर पंजोबा वगैरे अजिबात आपल्या नावेलेखी कुठेही नाहीये. आणि अशी अवस्था असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे नाव जिवंत राहिलेलं आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज 350 वर्ष या गोष्टीला झालेली आहेत, तरी ते नाव जिवंत आहे. आणि 3500 वर्ष जरी झाली तरी तेच नाव जिवंत राहणार आहे. आज खरोखर आपला बाप म्हणून, आपला आजोबा म्हणून, चुलता म्हणून, काका, मामा, माय बाप जो कोणी असेल तो छत्रपती शिवाजी महाराज आहे, अन्य कोणी नाही, हे लक्षात ठेवा. परंतु हे आपल्यापर्यंत कोण आणत असतं? कोण आपल्याला हे सांगतं? या विषयावर कोण अध्ययन करतं? कोण त्या इतिहासात जातं? कोण हा सगळा भूगोल शोधून काढतं? आज आपण जी 65 करणार आहात, माणसं वयाने वाढली म्हणजे मोठी होतात असं नाहीये. त्यांचं काहीतरी कर्तृत्व असतं आणि त्या कर्तृत्वाचा हा सन्मान केला जातोय. गावाच्या वतीने होतं हे त्याही पेक्षा आणखी वेगळं आहे. माणसांच्या मनामनामध्ये शिवाजी रुजवणं ही गोष्ट सोपी नाहीये. आणि अशा ह्या 2 विभूती एकत्र आलेल्या आहेत आज आमच्यासाठी, की ज्या शिवकथाकारांच्या कथांमधून प्रेरणा घेऊन, चैतन्य घेऊन, त्यावर रसभरीत असे वीर रसाचे पोवाडे ज्यांनी लिहिले ते माननीय शाहीर योगेश आणि आदरणीय विजयराव देशमुख. ही 2 माणसं आज एकत्र आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. आणि नुसती पाहायला नाही तर अनुभवायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहे. ही 3 दिवस आपली जत्रा आहे. या जत्रेत आपण आपल्या देवाला असंख्य मागणी मागत असतो, परंतु इथं मागणं मागायचं नाहीये, पण मागचं जे काही त्यांनी आज आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याचं मात्र कौतुक करायचं आहे. मंडळी,
तीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवनेनी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवनेनी दारच्याचा उन्हात शिजला मुळाचा घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दप्तराती तो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा बद्दल काही माहिती असेल तर ती लोकांना द्या. कारण मी बोलतोय, तुम्ही थोडस बोला. तुम्हाला शाहीर माहिती आहेत का? शाहीर हा, आ ऊ करू नका. शाहीर शाहीर तुम्हाला शाहीर माहिती नाही? मला शाहीर माहिती माहिती आहे. मी तुम्हाला विचारलं. मला माहिती आहेत आमचे शाहीर योगेश. अच्छा अच्छा, मी म्हटलं तुम्हाला शाहीर माहित नाही काय? अहो शाहीर तर महाराष्ट्राचा प्राण आहे. प्राण आहे. माहिती आहे का तुम्हाला? हो हो, मग आज तुम्ही पागल व्हाल. मग कशाला सांगताय? मी आहे तसं राहिलं पाहिजे. अहो पागल व्हाल म्हणजे त्यांचं नाव ऐकताच तुम्ही आनंदाने उड्या माराल. अच्छा अच्छा अच्छा, अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं त्या शाहिराने. काय म्हणताय? मग शाहिरांचं नाव काय? सांगू? हा, अहो प्रतिभावंत शाहीर येतो. बर बर, सांगा ना. त्या शाहिराचं नाव आहे हा, शाहीर दादा कोंडके. काय झालं? शाहीर दादा कोंडके. मग बापरे. शाहीर दादा कोंडके. नाही, हे नाव मला माहिती आहे, शाहीर दादा कोंडके. पण शाहिरी कार्यक्रम म्हणजे पोवाड्यांचा कार्यक्रम चालू असताना एकदम तुम्ही दादा कोंडकेंचं नाव घेतलं, मला जरा आश्चर्य वाटलं. तुम्हाला माहित नाही? त्यांचा एखादा पोवाडा तुमचा पाठ आहे का? आहे तर शाहीर दादा कोंडकेंचा पोवाडा पाठ आहे? पाठ आहे पाठ. सांगा तरी सगळ्यांनाच लाभ होईल. होईल ना? हा, आत्ताचा ऐकला. सांगू ना? शाहीर दादांचा शाहीर दादा कोंडकेंचा पोवाडा. पोवाडा. ग तुझी मुसमुसली जवानी मगाली रंगाला. ग तुझी मुसमुसली जवानी मगाली रंगाला. पोरी जरास लावशील का? तुझा अंग माझ्या अंगाला. पोरी जरास लावशील का? तुझा अंग माझ्या अंगाला. वा, खरा हाही जातीवंत शाहीर. शाहीरच खरंय. आपलं स्थान शाहीर दादा कोंडके. हा, त्यामुळे खरे आहे ते भुकेला लागले आणि नको ते पार विकले गेले. अहो ही लोक लावणी आहेत, गाणी आहेत ही. असे मग मला वाटलं तुम्हाला कळत नसं म्हणून दिला.
वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी तुळस वंदावी तुळसी गाली जायचे पाणी होती पातकांची धुनी पंढरीच्या पांडुरंगा नमस्कार माझा काशी विश्वेश्वराला वासुदेवाला धाई वासुदेवाला वासुदेवाला धाई वासुदेवाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दान पावल वासुदेवाला दान पावल दान पावलं वासुदेवाला दान पावलं दान पावल वासुदेवाला दान पावल दान पावलं वासुदेवाला करत असताना ही लोककला नेमकी आली कुठून? याची काही विद्यापीठं होती का? आपल्या भागातल्या बहिणाबाई कुठल्या विद्यापीठात गेल्या होत्या का? संत गाडगे बाबा कुठल्या विद्यापीठात गेले होते का? अवे विद्यापीठ आपल्या घरामध्ये होतं. कोण होतं? आपली माय, आपली आई. ही आई आपल्याला थोपटत असताना गाणी तयार करायची. ह्या अंगाई गीतातून बाळ झोपी जायचं. इथंच त्या बाळाला तालही मिळाला आणि स्वरही मिळाला. आईचं थोपटणं यात ताल होता, आईच्या गाण्यामध्ये स्वर होता आणि तेच मूल पुढे लोककलावंत झाले. अहो घराघरामध्ये जात्यावरचं दळण आपण ऐकतो. मळ्याच्या मळ्यामध्ये वटी सांडली हरभऱ्याची सांडली हरभऱ्याची सांडली हरभऱ्याची वाट बघत कारभाराची सांडली हरभऱ्याची वाट बघत कारभाराची सांडली हरभऱ्याची वाट बघत कारभाराची अग मळ्याच्या मळ्या जवसाची होती सांडली जवसाची सांडली जवसाची सांडली जवसाची वाट बघत पावसाची सांडली जवसाची वाट बघत पावसाची सांडली जवसाची वाट बघत पावसाची अग उन्हाळ्याची सांडली गाण्याची वाट बघत उन्हाळ्याची अग मळ्याच्या मळ्यामध्ये मेथी करीत लावा करीत लवा लवा किती करीत लवा लवा करीत लावा लावा करीत लावा लावा सासू सुनेचा उभा दावा करीत लवा लवा सासू सुनेचा उभा दावा करीत लवा लवा सासू सुनेचा उभा दावा अग मळ्याच्या मळ्यामध्ये बटी सांडली हरभऱ्याची होती सांडली हरभऱ्याची होती सांडली हरभऱ्याची सांडली हरभऱ्याची सांडली हरभऱ्याची वाट बघत कारभाराची सांडली हरभऱ्याची वाट बघत कारभाराची सांडली हरभऱ्याची वाट बघत कारभाराची सांडली हरभऱ्याची वाट बघ अहो आपली समाज रचनाच इतकी व्यवस्थित बांधलेली होती. 18 पगड जाती, त्यात 12 बलोती आणि 13 आलोती. त्यावेळी जात ज्याला त्याला आपापलं काम नेमून दिलं होतं आणि माणसं कामं करत होती. त्या कामामध्ये कुठलंही विघ्न नव्हतं. दोन्ही दोघांचं काम करायचा, नाव्याचं काम करायचा. काय चाललंय काय कार्यक्रम आहे. काय म्हणा ना अहो आमचा कार्यक्रम आहे आज इथं. कार्यक्रम हो कुणालाही विचारून करताय हो? बापरे, कुणाला विचारून म्हणजे अहो आम्ही विचारायला गेलो होतो सरपंचांकडे. आम्ही जरा उशिरा आलो. हा मग? हा पण ते सांगितलं की ते सरपंच काटक्या गोळा करायला गेले. हा? तुम्ही काय झालं काय? ओरडा घेऊन अंगावर ओढत सगळ्या गावातनं फेरफटका मारतो. कशासाठी हे सगळं करतो? आज शासनाकडनं पोत्राजावर बंदी आलेली आहे. देवाला व्हायला जातो म्हणतात. अरे पण त्याचं योगदान काय आहे ते बघा ना. आज स्वतःला शिक्षा करून घेणारा हा लोककलावंत किती दुर्मिळ होत चाललेला आहे. काय म्हणत असतो तो?
रोगराई मिटवत असतो तो. कुठलीही जागा गहाण करू नका, स्वच्छता बाळगा, पाणी स्वच्छ ठेवा. ज्याच्यामुळे 1760 रोग होतात, सगळ्यात पहिली लागण लहान मुलाबाळांना होती. आणि म्हणून हा स्वच्छतेचा धडा देणारा पोतराज आज सगळ्यांनाच नकोसा झालेला आहे. पण आम्ही कलावंत या नात्यानं त्या लोक कलावंताला जिवंत ठेवणार आणि तुमच्या समोर सादरही करणार. म्हणजे शाहीर. काळाच्या जबड्यात घालून हात मोजते दात जात ही आमुची, पहा चाडून पाणे आमुच्या इतिहासाची. इतिहास सांगणारा हा शाहीर. आज ज्यांना आपण इथं मोठ्या सन्मानानं बोलवलं, त्यांच्या समवेत आमच्या सारख्या त्यांच्या शिष्यगणांनाही बोलवलं. त्या शाहीर योगेशाने शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्याकडूनच स्फूर्ती घेऊन असंख्य काव्य तयार केली. अभिमानाची गोष्ट आहे की त्याच विजयराव देशमुखांचा आज इथं सत्कार होतोय. आणि त्यांच्या चैतन्यातून ज्या शाहीर योगेशांनी पोवाडे लिहिले, त्यांनी सादर केलेला त्यांचाच हा पोवाडा जिजाऊ माऊलीवरचा. मात्र ते सादर करणार नाहीये, कारण प्रत्येक लोक कलावंतानं आपला वसा हा पुढच्या पिढीकडे दिलेला आहे. आणि पुढची पिढी म्हणजे या भारताच्या या हिंदू संस्कृतीचा खरा वारसदार आहे. आणि म्हणून शाहीर योगेशांची वारसदार त्यांची कन्या वृषाली कुलकर्णी आपल्या समोर जिजामातेचा पोवाडा सादर करत आहे. Thank you.
भ्रष्ट भ्रष्ट केला साप बुडविला आया बहिणींची आबरू लुटली आया बहिणींची आबरू लुटली आया बहिणींची आबरू लुटली आया बहिणींची आबरू लुटली घरे मंदिरे ध्वस्त केली घरे मंदिरे ध्वस्त केली दुर्दशा भारताची झाली दुर्दशा भारताची झाली दुर्दशा भारताची झाली महारथी पराक्रमी वीर महारथी पराक्रमी वीर अतिरथी थोर कर्म भास्कर बनलेला चार गणी माणसे बनलेला चार गणी माणसे बनलेला चार गणी माणसे बनलेला चार गणी माणसे साखर झाले दुश्मनांचे सैताना पुढे शरण गेले मोगलशाहीचे कुजरे बनले धर्माला विसरून या गेले अशी सगळी भारताची विपन्नावस्था झाली होती. अवघ्या भारतभर कुतुबशाही निजामशाही बांधला झोकाराचा गेला पुढील वर्षाला काश्मीर पासून कन्याकुमारी काश्मीर पासून कन्याकुमारी लांबलेली पाळण्याची दोरी दुष्ट दैत्यांची भरली शंभरी दुष्ट दैत्यांची भरली शंभरी दुष्ट दैत्यांची भरली शंभरी लखुजी जाधवाच्या घरी जी कन्या जन्माला आली होती तिचं नाव लखुजींनी मोठ्याने ठेवलं जिजाबाई. या जिजाबाईचा अर्थ माहितीये का? जिजाबाईतला जी म्हणजे जिद्द, जा म्हणजे जाणीव, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरनिष्ठा अशी या चार विशेष विशेष अशा कर्तृत्ववान महिलेचं नाव या कन्येचं नाव ठेवलं जिजाबाई. ही जिजाबाई बघता बघता हसत खेळत मोठी होत होती. दुरुदुरु रांगायला लागली, तुरु चालायला लागली आणि बघता बघता 5 वर्षाची झाली. आणि तुम्हाला तर माहितीये पूर्वीच्या काळी म्हणजे 350 वर्षापूर्वी मुली साधारणपणे 5-7 वर्षाच्या झाल्या की त्या उपवर होत असत. प्रतिदिवर रंगपंचमीचा भरला दरबार रंगपंचमीचा भरला दरबार रंगपंचमीचा भरला दरबार मालतीचा पुत्र शहाजी जोडीदार रंग गुलालाचा करती बडी मार रंग गुलालाचा करती बडी मार रंग गुलालाचा करती बडी मार उत्सव होता देवगिरीला रंगपंचमीचा संपले सगळे उधळू लागले रंग गुलालाचा रंग गुलालाचा रंग गुलालाचा युद्ध कुशल तेजस्वी देखणा पुत्र भोसल्यांचा शहाजी राजा आला होता सतेज कांतीचा सतेज कांतीचा सतेज कांतीचा विजयलक्ष्मी कमल नेत्रिणी सुंदर गुणवंती सुंदर गुणवंती सुंदर गुणवंती जाधव कन्याची जाऊ होती तेथे रूपवती तेथे रूपवती तेथे रूपवती. अशा या उत्सवात लहान थोर सगळेच जण रंग खेळण्यात मोठे मग्न झाले. खरोखर त्या वातावरणात पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे यश संपादन केलं त्यांच्या पाठीशी कोण होतो? माता होतीच, पण आणखी एक माता होती ना, भवानी माता होती. आपल्या महाराष्ट्राला फार मोठं वरदान आहे. साधू संतांचं आहे तसंच देवादिकांचं सुद्धा आहे. 52 पीठं आहेत या महाराष्ट्रामध्ये. त्यातली 3.5 पीठं ही जागृत मानली जातात. तुळजापूरची देवी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची लक्ष्मी, वणीची सप्तशृंगी ही 3.5 पीठं. या गो अंबाबाईचा उदे उदे गजानन गणपती गोंधळ आहे गोंधळ मांडीला रे गोंधळ आहे
मांडीला रे गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये सौंदर्याला मग गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये जेजुरीच्या खंडोबा गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये शेगावच्या गजानन गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मांडीला रे गोंधळाये बांबुरीच्या दास कवळली आंबा भवानी अशी दुर्गा तुरमर्दी वीर समर्थ शालवा श्रीफळ शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा पाचलकर पुण्याचे यानंतर जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव महाराज की जय महाराज की जय. यानंतर आमच्या कलावंतांचा सत्कार होईल. सर्वप्रथम सयाजी शेंडकर जे तानाजी जगताप, सुनील गायकवाड, प्रदीप आव्हाड, अभिजित पवार, नवनाथ फडतरे, आजचा वाद्यवृंद उद्धव गुरव, विक्रांत परहर, तुषार रिठे हार्मोनियम वादक, तुषार रिठे तबला आणि ढोलकी वादक, विक्रांत परहर आणि उद्धव गुरव, गणेश कोळपकर, यानंतर महिला मंडळ पूर्ण. कालच घरी थोरल्या भावाचं लग्न झालेलं आहे आणि आज कामावर हजर आहे, कार्यक्रमाला येत आहे प्रिया मोरे. शाहीर योगेशांचंच नाव लावायचं असेल तर आम्हालाही त्याप्रमाणे वागलं पाहिजे. दोन्ही कन्या प्रतिमा पासलकर, प्रतिमा पासलकर. बालशाहीर प्रवीण पासलकर. हा, शाहीर योगेशांच्या कन्या वृषाली कुलकर्णी. आम्हाला इथपर्यंत आणलेले आमचे चक्रधारी निलेश करा. मी संस्थेच्या वतीनं दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्ताची
त्याची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरु महाराजांचं निमित्त असलं, वाढदिवसाचं निमित्त असलं तरी त्याच्यामध्ये फार मोठा परमार्थ आहे आणि या परमार्थात फक्त लोककलावंतांची जाणीव त्यांनी ठेवलेली आहे. आज आम्ही लोककलेचा नजराणा दिला, उद्या भारुडाचा नजराणा आहे, परवा एकपात्रीचा नजराणा आहे आणि त्यानंतर 12 तारखेला एक भव्य प्रचंड मिरवणूक आहे ज्याच्यामध्ये आपल्यासोबत हत्ती, घोडे, उंट असा राजेशाही सोहळा होणार आहे. आपण तर याच, पण आपल्यासोबत आणखी आपल्या नातेवाईकांना बोलवा. अहो, या पंचकृषीतली सगळी माणसं आली पाहिजेत. एखाद्या पुढाऱ्याच्या कुठल्याही सत्कार सोहळ्याला जातात ना, त्याही पेक्षा प्रचंड गर्दी या सोहळ्याला आली पाहिजे, कारण इथं आशीर्वाद मिळणार आहे, तिथं आश्वासन मिळणार आहे. आश्वासन खरं होईल की नाही ठाऊक नाही, मात्र तो जो आशीर्वाद आहे हा आपल्याला अंतापर्यंत पुरणार आहे. आपल्या संपूर्ण घरादाराला, परिवाराला हा आशीर्वाद आणि हे दर्शन, दुर्मिळ असं दर्शन मिळणार आहे. कलावंताची हात जोडून विनंती आहे की हे 4 दिवस आपण हा कार्यक्रम चुकवू नका. एकाचा चुकला त्याचा मला इतक्यातच मोबाईल आला, मोबाईलवरून सांगितलं मी नसतो का आलो. एवढ्या चांगल्या ठिकाणी तुम्ही जर चाललेला आहात, इथं जत्रा भरणार आहे. हो, खरंच ही जत्रा आहे आणि कुणाची जत्रा आहे? अहो, गुरुमाऊलींची जत्रा आहे. आज किती गुरुमाऊली आपल्या समोर आलेल्या आहेत. घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की पाठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की पाठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की भाकरी खाऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की गुरगुर पायामध्ये नाही फेरफुर हिंदी फाटली या टुरटुर अरे गुर पाण्यावर नेऊ द्या अरे गुर पाण्यावर नेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की सिद्धी सोना रत्नगिरीधर मधुबामनाचा मुरलीधर तो तांबाचा चंदर वरल्या पूर्वी आपली लग्न 16 दिवस चालायची. हळदी असायच्या, साखरपुडा असायचा, मग काय असे वेगवेगळे प्रकार असायचे. पण आता एकदम शॉर्टकट निघालेला आहे. सही केली की लग्न झालं. पूर्वी गावाला जेवण घालायला लागायचं, आता काही नाही, न्यायाधीशाला जेवण घालायचं. एकदम शॉर्टकट. 16 दिवसाचं लग्न 16 सेकंदामध्ये होते. असंच एक लग्न आहे. आपण सगळे येत असाल तर त्या लग्नाला घेऊन जातो. बघूया त्या लग्नामध्ये आपली जर काही व्यवस्था झाली तर. मात्र वसाडवाडीला यायला लागेल हा, आणि वाहन कुठलंही नाही, पायी पायी. चला जाऊन तर येऊ. राजा वसाडवाळाचा यो कुठ गातोय मल्हारी देवाचा यब धनगर राजा वसाड गावाचा यो कुठ गातोय मल्हारी देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाची काळी गवरी रानात गेली धनगर राजाच्या बावर राजा धनगर राजाच्या बावर राजा नवरीच्या लाजून गळ्यात मारेर मिठी एक धनगर राजा
वसड गावाचा यो येळकोट जातोय मल्हारी देवाचा वसड गावाच्या धनगर राजाची काळी नवरी रानात गेली वाघाच्या पाठीत मारली लात वाघाच्या पाठीत मारली लात उंदराला द्याली पळाली दूर येतो वसड गावा मंदळ गावाचा यो येळकोट जातोय मल्हारी देवाचा वसड गावाच्या धनगर राजा जेजुरी गाडाला गोंधळ घाली शेकोट्या खाली काळ्या घोंगडीचा शेकोट्या खाली काळ्या घोंगडीचा मांड मांडीला बाळा खाली धनगर राजा वसड गावाचा त्यो येळकोट गातोय मल्हारी देवाचा वसड गावाचा धनगर राजा आंधळ मांडवी पेटला पोत आंधळा गोंधळी संबळ वाजवी आंधळा गोंधळी संबळ वाजवी लंगड्या मुरळ्या नाचल्या जात एक धनगर राजा वसड गावाचा तो येळकोट गातोय मल्हारी देवाचा मी या रंगमंचावर येण्याची विनंती करतो. शाहीर योगेश. विष्णुदास महाराज, सद्गुरू महाराज, या ठिकाणी जमलेले सगळे सज्जन संतगण, उपस्थित बंधू आणि वगैरे, मी तसा भाग्यवान आहे की विजयरावांचे जे गुरु आहेत त्यांच्या संगतीत मीही बसलो आहे. त्यांचं दर्शन मला स्वतःही झालेलं आहे. मी तसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा शिष्य म्हणून जरी घेतो तरी सर्व जे संत आहेत ते मला गुरुच्या चरणीच आहेत. आपल्यासमोर सुरुवातीला एक गीत म्हणणार आहे, मी पोवाडा नंतर घेणार आहे. फक्त एक विनंती करतो. आत्ता आमचे दादा पासलकर यांनी आपल्याला एक विनंती केली आहे. हा 3 दिवसाचा भरगत असा कार्यक्रम आहे, याला सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. परवाच्या दिवशी 12 तारखेला आपल्या उत्सवामध्ये सहभागी होणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून हे 3 दिवसीय कार्यक्रम आहेत, या सर्व कार्यक्रमात प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहोत. शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण. बांधून या गाजवी समरांगण, बांधून या गाजवी समरांगण, बांधून या गाजवी समरांगण. बांधून या गाजवी समरांगण. आई भवानी प्रसिद्ध हो